दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर प्रत्येक दत्त भक्ताची आयुष्यामध्ये एक इच्छा असते की आयुष्याच्या एका टप्प्यावर कधी ना कधी आपली गिरनार यात्रा झाली पाहिजे. पण काही भक्तांना दत्तगुरु लवकर बोलवतात, तर काही दत्त भक्तांना उशिरा बोलवतात. तर आज औदुंबर मठाचे प्रमुख श्री मच्छिंद्र महाराज चौकटे हे आपल्या सोबत आहेत. त्यांची गिरनार यात्रा झालेली आहे. तर आज आपण गिरनार यात्रेविषयी त्यांचा कसा अनुभव होता तो आपण यांच्याशी चर्चा करून डिस्कस करूया. नमस्कार महाराज, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. तर आपलं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपले दत्त भक्तीला किंवा नाद भक्तीला कधी सुरुवात झाली हे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. लहानपणापासूनच सुरुवात झाली. आमच्या घरामध्ये नाथांची सेवा आमच्या वडिलांपासून चालू आहे. बरं. आणि नाथांची भक्ती, दत्त महाराजांची भक्ती त्यांनीच आम्हाला शिकवली. तेच आमचे आध्यात्मिक गुरु. मायंबा, मडी, वृद्धेश्वर, त्यानंतर गाणगापूर असे जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांनी दाखवले आम्हाला. म्हणजे लहानपणापासूनच दत्त संप्रदाय, नाथ संप्रदायाशी माझा संबंध आलेला आहे. बरोबर. महाराज, गिरनार यात्रेचा आपला योग कधी आला? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. बरं. म्हणजे गिरनार यात्रा करायची किंवा काय, कसं नियोजन कसं होतं? तसं 10 वर्षापासून मनामध्ये होतं की एकदा तरी गिरनारला जावं. गिरनारचं ज्या पादुका आहेत, हो, त्या पादुकांचं दर्शन करावं, महाराजांचं दर्शन करावं, तिथल्या काही गोष्टींचा, तिथल्या परिसराचा, त्या पर्वताचा अनुभव घ्यावा, असं 10-12 वर्षापासून चाललं होतं. पण 2023 मध्ये तो योग आला. 2023 मध्ये. त्यावेळेस आपलं वय काय होतं? 36 वर्ष. बरं. तर दत्त संप्रदाय आणि गिरनार याचा काय संबंध आहे, थोडं सांगू शकता आपण? दत्त संप्रदाय हा भगवान दत्तात्रय यांच्यापासून सुरुवात झालेला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे जे त्रिमूर्ती आहेत, त्रिमूर्तीपासून दत्त महाराज यांचा अवतार झालेला आहे. बरोबर. आणि तो अवतार आहे सत्ययुगातला. हो. 4 युगामध्ये दत्त महाराजांचं कार्य आहे. कलियुगामध्ये सुद्धा दत्त महाराजांचं त्रिमूर्तींपासून दत्त महाराजांचा अवतार झालेला आहे. 4 युगामध्ये दत्त महाराजांचं कार्य आहे. कलियुगामध्ये सुद्धा गुप्त रूपाने दत्त महाराजांचं कार्य आहे. दत्त महाराजांचे कलियुगात अनेक अवतार झाले. श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ. हे नाथ संप्रदाय सुद्धा दत्त संप्रदायापासूनच निर्माण झालेला आहे. दत्त महाराजांच्या कृपेनेच नवनाथांना सर्व सिद्धी, कृपादृष्टी प्राप्त झाली. दत्त हे नाथांचे गुरु आहेत, आद्य गुरु आहेत. आणि गिरनार, नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये गिरनार या पर्वताचा उल्लेख येतो. हो. की तिथं साक्षात दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली. गुरु गोरक्षनाथ महाराज यांचं सुद्धा ते स्थान आहे. दत्त महाराजांबरोबर ते प्रदक्षिणा करतायत. त्या ठिकाणी दत्त महाराजांची स्वयंसिद्ध पादुका आहेत, स्वयंभू पादुका आहेत. महाराज दत्तात्रयांची भक्ती करायची म्हटलं किंवा दत्त महाराजांची साधना उपासनेमध्ये पादुकांना विशेष महत्व आहे. जसं गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका आहेत. त्यानंतर औदुंबरला, श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी विमल पादुका आहेत. हो. त्यानंतर नरसोबाच्या वाटीला मनोहर पादुका आहेत. तसंच गाणगापूर या ठिकाणी स्वयंभूत पादुका आहेत. त्या सिद्ध पादुका सुद्धा आज दत्त भक्त त्यांना म्हणतात. आणि त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण तिथे जातात. हे विशेष आहे तिथं. बरोबर. गिरनार या पर्वतावर शंकर महाराजांनी बरेच वर्ष पायी केलेले आहे, हे सत्य आहे का?
आता जो दत्त संप्रदायाशी संबंध आलेला आहे त्याचा, तो कधी ना कधी दत्त महाराजांच्या कृपेने तो गिरनारला येतो. आता सद्गुरू शंकर महाराज हे सुद्धा दत्त संप्रदायातलेच आहेत, नाथ संप्रदायातलेच आहेत. त्यामुळं शंकर महाराज त्या ठिकाणी गेले असतील महाराजांच्या भेटीला, दर्शनाला. बरोबर. हा, त्यात ते मात्र शंका नाही. आणि सर्वांना अनुभूती सुद्धा येते त्यांची. बरोबर. हा. आता 2023 साली जो आपला अनुभव होता, आम्हाला असं समजलंय की जवळपास 31 ते 40 लोक घेऊन आपण गिरनार यात्रेला गेले होते. तर बरोबर. त्याच्यामध्ये काही लहान मुलं सुद्धा होते, 5 वर्षाचा मुलगा होता एक, म्हणजे बरोबर. माझा पुतण्याचे, बरोबर. आणि एक 75 वर्षाचे आजी होते. बरं. हा, आणि जवळजवळ सगळ्यांचं दर्शन झालं. मग एवढं मोठं नियोजन कसं केलं तुम्ही? नियोजन झालंच नाही, जे घडलं ते असं अचानक घडलं. बरं. हा, नियोजनबद्ध कार्य त्या ठिकाणी होत नसतं. नियोजन करतात ते दत्त महाराज करतात, कारण की ज्यांना बोलवणं येतं तोच त्या ठिकाणी जातो. आपला त्या यात्रेचा अनुभव थोडा आपल्या दत्त भक्तांशी शेअर केला तर चांगलं होईल. निश्चित. पहिले माझाच अनुभव सांगतो मी. बरं. त्यावेळेस माझ्या गुडघ्यामध्ये गाठ आली होती. ज्यावेळेस मला गिरनारला जायचं होतं त्याच्या 1-2 वर्ष अगोदर उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये गाठ आली, आणि त्याच्यामुळे मला चालता सुद्धा येत नव्हतं. थोडस एक 50 फूट चाललं की पाय दुखायचा, आणि इच्छा होती मला तिथं जायची. बरोबर. नियोजन सुद्धा मीच केलं महाराजांच्या कृपेने. आणि गाणं कसं होईल वरती, त्या 9,999 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढणं होईल का माझ्याच्याने? मला ते आलतं, पण सर्व नाथांवर, गुरूंवर आणि दत्त महाराजांवर सोपून मी निघलो. पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक ऊर्जेशी मी संलग्न झालो, किंवा त्या चैतन्य शक्तीचा मी अनुभव घेतला, आणि त्या चैतन्य शक्तीने तो प्रवास सुरू केला. आणि मला सुद्धा समजलं नाही की 9,999 पायऱ्या मी कसा चढलो, अनायास चढलो. आणि एव्हाना माझ्याकडं त्यावेळेस नाथांच्या झोळ्या होत्या. त्या झोळ्यांचं वजन जवळजवळ 8 ते 10 किलो होतं. हातात चिमटा होता, त्या चिमट्याचं वजन 5 ते 6 किलोचं चिमटा होता माझ्याकडं. आणि त्या झोळ्या आणि चिमटा घेऊन मी वरती चढलो. त्या ठिकाणी असा अनुभव असतो. आम्हाला पहिले अगोदर गेलेल्या लोकांनी असं सांगितलं होतं की पाण्याची बाटलीचं वजन सुद्धा वरती भरपूर होतं. हा, घेऊन जाता येत नाही एवढं ते. खूप वाटतं. हा, कारण की तोच पर्वत असा छातीवर येतो. बरोबर. आणि मग झोळ्या घेऊन गेलो, चिमटा घेऊन गेलो, हे नाथांच्या आदेशाने. आणि ते जे घडलं ते सगळं महाराजांच्या कृपेने, नाथांच्या कृपेनेच घडलं. आणि एव्हाना नाथांची एक मूर्ती होती आमच्यावर, कानिफनाथ महाराजांची. बरोबर. हा, तर ती मूर्ती सुद्धा वरती आम्ही स्पर्श करून आणली. ज्या नाथ भक्ताच्या हातात ती मूर्ती यायची तो सगळ्यात पुढं पाळायचा, सगळ्यात पुढं. शेवटच्या एक 50 पायऱ्या मुलांची हिंमत झाली नाही. तो म्हणजे दत्त महाराजांचं शिखर जवळ आहे आणि 50च पायऱ्या राहिल्या, तर मुलांनी नाथांची मूर्ती माझ्या हातात दिली. त्यावेळेस ती माझ्या हातात दिली आणि मला म्हणले, महाराज आता ही तुम्हीच नाथांना घेऊन चला. तर एक वेगळ्या शक्तीचा अनुभव मी त्यावेळेस घेतला की साक्षात शिष्य गुरुच्या भेटीला जात आहेत, अशी ती अनुभूती मी पाहिली. आणि ती शक्तीचा अनुभव त्यावेळेस तिथं घेतला. खूप छान अनुभव होता. पण तुमच्यासोबत जे तुमचे शिष्य मंडळी होते, जे भाविक आले होते, त्यांना कसा अनुभव आला त्यावेळेस? म्हणजे ते जो मुलगा होता तो चालू शकला का? ते वयस्कर आजी होते, त्यांचं थोडक्यात सांगा. प्रत्येकाचं दर्शन झालं. काही जण रोपवेने गेले, काही वयस्कर होते, एक 4-5 जण वयस्कर होते आमच्यामध्ये, त्यामुळे त्यांना घेऊन काही मुलं रोपवेने गेले, आणि आम्ही खालून वरती पायऱ्या चढत गेलो. तर जो 5 वर्षाचा माझा पुतण्या होता तो सगळ्यात पुढे गेला होता. आशुतोष त्याचं नाव, सगळ्यात पुढे गेला तो.
तो सगळ्यात पूर्ण पुढं 10,000 पायऱ्या तू पायी पायी चढलो पायी पायी चढलो. आणि ज्या 70-75 वर्षाच्या ज्या आजी होत्या त्यांचं नाव दंडारे मावशी, बरं. त्या सुद्धा त्यांचं सुद्धा दर्शन झालं. हा, त्या डोलीत बसून गेल्या, त्यांना दर्शन चालता येत होणं नव्हतं. महत्त्वाचं. दर्शन होणं महत्वाचं आहे. बरोबर. दर्शन घडलं. तुमच्या सोबत आलेल्या प्रत्येक भाविकाचं दर्शन इच्छा असेल तर महाराज वरती बोलवतातच. ते कशा पद्धतीने? बरोबर. खूप छान अनुभव होता तुमचा. समजा आता एखादा भाविकाला गिरनार यात्रेला जायचंय, हम्म, तर मग त्यांनी समजा गड चढण्यासाठी हम्म. कोणता टाइम योग्य राहील, कोणती वेळ योग्य राहील, की जेणेकरून त्यांना सुसह्य राहील प्रवास? तुम्ही कोणत्या टायमाला चालू? आम्ही सकाळी 6-6:30च्या वेळेस आम्ही निघलो. आमचं ज्या ठिकाणी आश्रमात मुक्कामाला होतो, आम्ही 6:30-7च्या टायमिंग मध्ये आम्ही निघलो आणि 10 वाजेपर्यंत, 10 ते 11 वाजेपर्यंत गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये. हा दोन्हीपाशी आम्ही तिथं पोहोचलो. 11-12च्या वेळेस, बरोबर 12च्या वेळेस. आणि 1:30 वाजेपर्यंत दत्त महाराजांपर्यंत पोहोचलो. आंबा मातेपर्यंत 10-10:30ला पोहोचलो. बरोबर. आणि तिकडून परतीचा प्रवास 4-4:30 वाजले होते आम्हाला परत गोरक्षनाथांपाशी येण्यासाठी. म्हणजे जर समजा दर्शनाला जर जायचंच असेल तर रात्रीचा वेळ चांगला आहे. रात्रीचा. हा, 9-10ला जरी समजा आपण चालू केलं चढणं 10-11 वाजता, तरी पहाटे 3-4 वाजेपर्यंत वरती पोहोचतो. रात्री लाईट वगैरे व्यवस्था आहे का तिथे? हा, चालण्यापुरती आहे. बरोबर. भरपूर भक्त त्या ठिकाणी दर्शनाला जातात. नाहीतर मग पहाटे 3-4 वाजता चढाई चालू करावी. बरं. 3 ते 4 वाजता, 9-10 वाजेपर्यंत तुम्ही तिथं पोहोचताय. महाराज असं म्हणलं जातं की आता रोपवेची पण व्यवस्था झालेली आहे. बरोबर. त्यामुळं जे वयस्कर आहेत पण इच्छा आहे महाराजांच्या दर्शनाला जायची, गोरक्षनाथांचं धुनी पाहिजे, तर त्यांनी रोपवेने सुद्धा ते जाऊ शकतात. बरोबर. असं म्हणलं जातं की कोणती पण अशी अवघड यात्रा सपोज असते, तर त्याच्यामध्ये तुमची कठोर परीक्षा होती. तर तुम्हाला काय असा अनुभव आला का की यात्रेमध्ये काय असं तुमची परीक्षा होते, हे होते, काय असं अनुभव आला? भरपूर ठिकाणी परीक्षा झाली की जे काही घटना पुढे घडणार आहेत, तर त्याची प्रचिती किंवा त्याचे संकेत महाराज आम्हाला पहिलेच द्यायचे. अशा काही बऱ्याच गोष्टी घडल्यात त्या ठिकाणी. आता त्या ज्या अनुभूती आहेत त्या बुद्धीच्या ज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. त्याचे जास्त प्रसार न करणं पण चुकीची. बरोबर. कारण की त्या अनुभूती त्याच्या वैयक्तिक असतात. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की पुढच्या गोष्टीचे संकेत आम्हाला अगोदर येत होते. अशा बऱ्याचशा त्या ठिकाणी प्रसंग घडले. बरोबर. खूप छान अनुभव होता आपला. आपल्याशी चर्चा करून आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. नमो आदेश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर दत्त भक्तांनो, हा होता श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा गिरनार यात्रेचा अनुभव. आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त.